नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आहे संकल्पित गुरुवारामधील दुसरा गुरुवार. सुंदर अशा सगळ्या पूजा झालेल्या आहेत. त्याचसोबत आपण केंद्रात देखील जाऊन आलेलो आहोत आणि नैवेद्याला काय काय केलेलं आहे. नंतर आपल्याला जर गुरुवार करणं होत नसेल तर आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण कोणता नवस बोलायचं आहे स्वामींना आणि कोणती सेवा करायची तीही स्वामींच्या आवडीची, हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण मागील गुरुवारी संकल्पित गुरुवार चालू केले, तर त्यातील आज दुसरा गुरुवार आहे. तर आपण आज महाराजांना पंचामृताचा अभिषेक करतो आहोत. सर्व देवपूजा अगोदर करून घेतली, त्यानंतर महाराजांना एकदा स्नान घातलं, त्यानंतर परत आपण अभिषेक घालत आहोत. तर आपण अगोदर जलाभिषेक घालायचा आहे. त्यामध्ये आपण गुलाबजल घातलं तरीही छानच आहे. गळती लावून करू शकतो किंवा संध्याच्या पळीने अभिषेक करू शकतो, किंवा तुमच्याकडे जर हे भांडं असेल तर त्यांनीही करू शकतो. सुरुवातीला आपण जलाभिषेक केल्यानंतर आपण दुग्धाभिषेक करणार आहोत. म्हणजे मी पंचामृत जे आहे ना, ते सर्व वेगवेगळं घेतलं होतं आणि त्याचा आपण अभिषेक केलेला आहे. अभिषेक चालू असताना आपल्याला पुरुष सूक्त, श्री सूक्त, फलश्रुती या स्तोत्रांचं पठण करायचं आहे. आता आपण रोजच करतो त्यामुळे पाठ झालेलेच असतं, पण जे नवीन सेवेकरी असतील त्यांच्यासाठी सांगते आहे, नित्यसेवेमध्ये पुरुष सूक्त, श्री सूक्त हे स्तोत्र आहेत. तुम्ही त्यातील वाचून अभिषेक करू शकतो. त्यानंतर आपण दह्याचा अभिषेक केलेला आहे महाराजांच्या मूर्तीवरती आणि त्यासोबत आपलं पुरुष सूक्त देखील चालूच होतं. आता आपल्याला मधाचा अभिषेक घालायचा आहे महाराजांना. तुम्ही सर्व पंचामृत एका फुलपात्रामध्ये किंवा एका भांड्यामध्ये घेऊन तसा देखील अभिषेक घालू शकतो. पण थोडं माझी इच्छा असते की मला थोडं गुरुवारी महाराजांना वेगळं वेगळं काहीतरी करावं असं वाटतं. हा प्रत्येकाच्या इच्छेचा भाग आहे, वेळेचा भाग आहे, कारण सर्वांकडेच इतका वेळ असेल असं नाही. पण आता माझा स्वतःचा अनुभव सांगते. मला महाराजांसाठी गुरुवारी किती करावं आणि किती नको असं होतं, कारण माझी तयारी बुधवारपासूनच चालू असते आणि पहाटेपासून माझं वेगवेगळ्या गोष्टी करायच्या चालू असतात. त्यामुळे मी जितका मला जास्तीत जास्त वेळ देता येईल महाराजांना तितका मी देते. ही माझी इच्छा झाली. प्रत्येकाने आपापल्या इच्छेप्रमाणे वेळेप्रमाणे करावं. त्यानंतर आपण खडी साखर किंवा साखरेचा अभिषेक केलेला आहे. त्यानंतर आपण परत एकदा दुग्धाभिषेक केलेला आहे आणि परत जलाभिषेक केलेला आहे. तर असा हा पंचामृताचा आपण महाराजांना अभिषेक करून घेतलेला आहे. सुंदर असे आपले महाराज दिसत आहेत. तुम्ही पाहताल मूर्ती इतकी सोज्वळ, इतकी सुंदर दिसते. आणि गुरुवार म्हटलं ना की ते जे तेज असतं ते तेज वेगळंच असतं असं मला जाणवतं. पण आता महाराज रोज तसेच दिसत असतील, पण तो भाव असतो ना मनामध्ये, तो गुरुवारचा वेगळाच असतो. महाराजांचं पंचामृताचं स्नान झालं, त्यानंतर महाराजांना स्वच्छ वस्त्राने पुसून स्थानपन्न केलेलं आहे. त्यानंतर एका कापसानीच्या बोळ्यानी किंवा एका फुलाने आपण हिणा अत्तर लावायचा आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं नाही आहे. महाराजांच्या दोन्ही भुजा म्हणजे दोन्ही खांदे, त्यानंतर गुडघे आणि तळवे ह्याला हिणा अत्तर लावायचं आहे. हिणा अत्तर महाराजांना फार प्रिय आहे. त्यानंतर आपण महाराजांना वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्याकडे जे उपलब्ध अलंकार आहेत ते घालून घ्यायचे आहेत. अष्टगंध, चंदनाचा टीका यावरती लावायचा आहे आपण. त्यानंतर महाराजांना छान सजवल्यानंतर मी आज महाराजांना चहा दिला, कारण आज गुरुवार आहे. थोडंसं मला वेगळं करावंसं वाटतं. गुरुवारी कधी दूध, कधी चहा असं मी वेगवेगळं करत असते. आणि चहा देताना मी छोटंसं तुळशीपत्र देखील त्यामध्ये घातलेलं आहे. आणि नंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपण पूजन केलं आणि दिवसभरामध्ये आपण तो ग्रंथ वाचला 21 अध्यायाचा. त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र, 11 माळ स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आणि प्रदोषकाळी आरती करून आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवासामध्ये काय काय केले नैवेद्याला हे मी पुढे सांगतीच आहे. थोडंसं मी पंचपक्वान्नाचा करायचा प्रयत्न करते, गोडाधोडाचं. गुरुवार आहे, कोणत्या सणापेक्षा कमी नसतो आपल्यासाठी. तर ज्यांना काही कारणाने, तब्येतीमुळे गुरुवार करणं शक्य होत नाही, अशांनी काय करायचं, आपल्या इच्छापूर्ती करण्यासाठी आपण स्वामींची आवडीची एक गोष्ट करायची आहे.
म्हणजे नवस बोलायचं आहे आपल्याला स्वामींना इच्छापूर्ती होण्यासाठी. आता नवस काय बोलायचं आहे? एखादी सोन्याची वस्तू वाहते किंवा चांदीची वस्तू वाहते किंवा इतक्या इतक्या रुपयांचं मी अन्नदान करते किंवा अन्नदानाची पावती करते, हे असं काहीच नाही. ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांच्याकडे कशाची कमी नाही. ते पृथ्वीचे चालक पालक आहेत, त्यांच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांना सोन्या चांदीच्या वस्तूंचा अजिबात मोह नाही. त्यांना मोह आहे तो फक्त आणि फक्त भक्तीचा आहे. स्वामी आपले भक्तीचे भुकेले आहेत. त्यामुळे आपण स्वामींना सेवेचा नवस करायचा आहे. आता सेवा कोणत्या करायच्या? तर अगणित सेवा आहेत. फक्त उपवास करणे ही सेवा नाही आहे. त्यातीलच एक महत्त्वाची सेवा कोणती आहे? एक नंबरला सांगते, कारण ह्या ज्या सेवा सांगते ना, ह्या मी सगळ्या स्वतः आधी अनुभव घेतलेला आहे. महाराजांनी माझ्याकडून त्या सेवा करून घेतलेल्या आहेत. नितांत मनापासून त्या सेवा घडलेल्या आहेत माझ्याकडून. तर त्यातीलच एक सेवा आहे औदुंबर प्रदक्षिणा. तर औदुंबर प्रदक्षिणा ही अतिशय अनुभवी आणि प्रचिती देणारी सेवा आहे. रोज औदुंबराला 21 दिवस 108 प्रदक्षिणा घालायच्या. पण त्याचा संकल्प करायचा, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही करताय महाराजांना सांगायचं, संकल्प करायचा आणि रोजच्या रोज त्या प्रदक्षिणा घालायच्या. आता तुमच्या जवळपास केंद्र असेल तर प्रत्येक केंद्रांमध्ये औदुंबराचं झाड आहे, तर तिथे तुम्ही जाऊन घालू शकता. किंवा आता जवळपास कुठेही आजकाल बऱ्याच ठिकाणी औदुंबराची झाडं आहेत, तर तिथे तुम्ही ती प्रदक्षिणाची सेवा करू शकता. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा आपण जप करू शकतो. तर संकल्पित केल्यानंतर 11,000 21,000 51,000 जसं आपल्याला सहज शक्य होत असेल तर त्या पद्धतीनं आपण संकल्पित जप करायचा आहे. संकल्पित कोणतीही सेवा करायची आहे. ह्या मागचं कारणच ते आहे की इच्छापूर्ती आपण म्हणतोय, आपली एखादी इच्छापूर्ती व्हावी त्यासाठी संकल्प करणं खूप गरजेचं आहे. संकल्प कसा करायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि 12 लाखापर्यंत आपण जपाचा संकल्प करू शकतो. आणि त्यामध्ये सेवेची प्रचिती अतिशय सुंदर आहे, शब्दात सांगता येत नाही. कुठून तरी ती एक शक्ती येते आणि ती आपल्याकडून सेवा करून घेते. फक्त आपण संकल्प करायचा उशीर असतो. तर ह्या आहेत सेवा, ह्याच्यामध्ये भरपूर बोलता येतं, भरभरून सेवा करता येतात बरं का. पण आजच्या पुरतं एवढंच आहे की आपण औदुंबराच्या प्रदक्षिणा करू शकतो किंवा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा संकल्पित जपाचा संकल्प करावा. तर अशी ही सेवा आहे. भलेही एक माळ असू द्यात, आपण फक्त मनापासून करावी एवढीच कळकळीची विनंती आहे, कळकळीची इच्छा आहे. आता पाहूयात आपण दिवसभरामध्ये काय काय केलेलं आहे. आज गुरुवार कोणत्या सणापेक्षा कमी नसतो. आपल्यासाठी कितीही करावं थोडंच वाटतं. तर त्यामध्ये नैवेद्यासाठी तर भरभरून करावं असं वाटतं. आणि त्यामध्ये महाराजांच्या जे काही आवडीचं असेल ना, तर ते तर खूप जास्त करावं असं वाटतं. त्यानंतर केंद्रात पण जावं असं वाटतं. परत सेवा पण असतात घरामध्ये ना, तर आपण थोडं प्रापंचिक आहोत, तर बाकीच्या जबाबदाऱ्या पण आपल्याला असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेचं बंधन येतं. वेळा पुढे मागे होतात, पण ठीक आहे, महाराज त्या गोष्टी समजून घेतात हे आपल्याला माहिती असतं. पण आपण त्या सेवा तरीही करायच्याच असतात, जरी वेळा पुढे मागे झाल्या तरी. तर चला बघूयात आपण आज दिवसभरात कोणते कोणते पदार्थ केलते, काय काय मेनू केलते. आणि त्यातीलच एक महत्त्वाचा पदार्थ जो म्हणजे महाराजांना आवडतो तो आहे लापशी. तर त्यासाठी काय केलं तर मी कुकरमध्ये तूप घालून घेतलं, त्यामध्ये पातळ काप केलेले खोबऱ्याचे तुकडे घातले. ते छान गोल्डन ब्राऊन झाले की त्यात 1 वाटी लापशीचा रवा धुवून ठेवला होता, तो रवा घालून छान मस्त तुपावरती भाजून घेतला. आणि जितका रवा होता तितक्या दुप्पट पाणी मी उकळायला ठेवलं होतं. ते उकळतं पाणी आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. रवा छान भाजायचा आहे, म्हणजे खमंगपणा छान येतो आपल्या लापशीला, चिकट जास्त होत नाही. आणि मस्त शिजवून घ्यायची आहे. कुकरचं झाकण लावलं. तोपर्यंत काय केलं, जितका रवा होता तितकाच गूळ खिसून घेतला. 1 वाटी पाणी घातलं, त्यामध्ये जितका गुळ होता तितकंच पाणी घातलं आणि तो छान विरघळून घेतला. गुळवणी करून घेतली, थोडीशी कोमट करून घेतली. तोपर्यंत आपला लापशीचा रवा पण छान शिजला होता, मऊसूत शिजला होता. आणि त्यामध्ये आता आपण जी गुळवणी केलेली आहे ती गाळून घ्यायची आहे.
जेणेकरून जे काही थोडेसे असं खडा वगैरे असतात ना गुळामध्ये ते बुडाला बसतं, म्हणून हे गुळवणी करून घ्यायचं कारण आहे. म्हणजे खर उतरत नाही म्हणून छान मिक्स करायचे आणि चिमूटभर घालायचे मीठ आपल्याला, कारण चव खूप छान येते मिठामुळे. जिथं गोडाचा पदार्थ असतो ना त्यावेळेस ना थोडंसं का होईना मीठ घालायचं. मस्त रसरशीत आपली लापशी तयार होते. एक वाफ काढायची आपल्याला गुळवणी घातल्यानंतर. आणि ह्यामध्ये महत्त्वाचं आहे ती म्हणजे बडीशोपची पूड घालायची किंवा जायफळाची पूड घालायची. जिथे गुळाचा पदार्थ असतो तिथे शक्यतो सुंठ बडीशोप वापरायची किंवा जायफळ वापरायचे. विलायची थोडीशी कमी वापरली तरीही चालते, पण सुंठ आणि बडीशोपचा छान फ्लेवर येतो. आणि मस्त मिक्स करून घ्यायचे आपण. रसरशीत आपली अशी लापशी तयार झाली आहे. तुम्ही पाहताल त्याचं टेक्स्चर एकदम छान आलं आहे आणि चिकटही झाली नाही आहे आणि व्यवस्थित शिजली आहे. साजूक तुपासोबत खायची आहे बरं का ही लापशी. कुणी कुणी दूध घालून पण खातं, ज्याची त्याची इच्छा. त्यानंतर ना एक वेगळा पदार्थ केला होता, ती म्हणजे एक भाजीच केली होती, पण करायची होती वेगळी आणि झाली होती वेगळी. कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये घातला होता कांदा. पातळ पातळ काप करून घेतले होते कांद्याचे आणि छान कांदा एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळसून घेतला, म्हणजे भाजून तळून घेतला होता. तर छान आपला कांदा भाजला की त्याच्यामध्ये आपण घातले छोटे मिनी पोटॅटो असतात ना त्याचे बारीक बारीक तुकडे केले. त्यामध्ये एक टोमॅटो, चवीनुसार मीठ, ओले मटार, काळा एसूर आणि थोडीशी हळद घातली. कुकरचं झाकण लावलं आणि एक शिट्टी करून घेतली. मस्त बटाटे शिजले. त्यावरती घातली हिरवीगार कोथिंबीर. झटपट होणारी भाजी कोणती असेल तर ही असेल बरं का. त्यामुळे कधी केली नसेल ना, सध्या छोटे छोटे मिनी पोटॅटो आलेत, नक्की करून बघा. एकदम चविष्ट झाली. आणि चविष्ट होण्याचं कारणच ते असतं हो, कारण आज गुरुवार आहे. महाराजांच्या नैवेद्याला जे काही करू आपण, अगदी भले भाजी भाकरी जरी केली ना तरी ती पुरणाच्या पोळीच्या स्वादापेक्षा पण भारी लागते. इतकं ते गुरुवारचं महत्त्व आहे. स्वयंपाक करून घेतला. डाळ भाताचा कुकर लावला. पोळ्या झाल्या. त्यानंतर आले केंद्रामध्ये. केंद्रातली छोटीशी क्लिप घेतलेली आहे. तिथे बंधनकारक आहे जरा शूटिंग करणं, त्यामुळे बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवरती मला केंद्राचं थोडंफार शूटिंग करायचं होतं. औदुंबऱ्याचं प्रदक्षिणाचं ही जागा आहे. त्यानंतर हे आहे केंद्र. केंद्रातून आलोत. मस्त छान नैवेद्य मांडला. आरत्या करून घेतल्या. आता संध्याकाळच्या आरत्या म्हणजे नित्यसेवेमध्ये असलेल्या सायंकाळच्या आरत्या करायच्यात. त्यानंतर सद्गुरुनाथा हात जोडितो ही प्रार्थना करायची आहे. आणि औदुंबर प्रदक्षिणा, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची, ही प्रदक्षिणा घेतली. आणि हा आहे आजच्या गुरुवारचा व्हिडिओ. कसा वाटला आहे? थोडं जरी काही आवडलं असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि काय आवडले ह्यासाठी कमेंट करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते अगदी फ्री आहे, मोफत आहे. त्यामुळे परत भेटणारच आहोत आपण नवीन सेवेबद्दल, नवीन छान छान माहितीबद्दल, नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.